जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार वनविभागातर्फे तोड झालेल्या लाकडाची वाहतूक करताना आढळून आलेल्या वाहनांवर कार्यवाही। 3 वाहनांवर कारवाई तर 1 वाहन चौकशी करून सोडण्यात आले। नंदुरबार येथील सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वन्यजीव व प्रादेशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून 29 एप्रिल 2019 रोजी नंदुरबार शहरालगत असलेल्या नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाजवळ अवैधरित्या अडजात प्रजातीचे लाकूड वाहतूक करणारे वाहन MS-265566 हे आढळून आले। सदर वाहन सहाय्यक वनसंरक्षक यांनी कारवाईसाठी जप्त केले असून त्या वाहनात 45 जळाऊ लाकूड आढळून आल्याने त्यावर वनविभाग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर 2 मे 2024 रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील राजपूत पेट्रोल पंपाजवळ संशयितरित्या तोड झालेल्या लाकडाची वाहतूक करीत असताना नंदुरबार वनक्षेत्रपाल व त्यांच्या गस्ती पथकाने संशयित वाहन क्रमांक MS-19CY 9933 याची चौकशी केली असता त्यांना संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले असून त्यात तोड करण्यात आलेल्या लाकडांमध्ये संमिश्र प्रकारची लाकडे आढळून आल्याने त्यास नंदुरबार वनविभागाने अधिक तपासणी करता ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सदर चौकशी अंतिम विभागातर्फे वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच वाहन क्रमांक MS-180687 सदर वाहन हे नंदुरबार शहरातील नवापूर रस्त्यावरील कोकणी हिल परिसरात तोड झालेले लाकूड संशयितरित्या वाहतूक करताना आढळून आले असून वन विभागाच्या गस्ती पथकाने तपासणी कामी नंदुरबार वनविभाग कार्यालयात आणले असता त्यातून काटेरी बाभूळ वगळता अन्य कोणतेही प्रकारची लाकडे आढळून आले नाहीत। तसेच वाहन क्रमांक MS-189639 यातूनही तोड झालेली संमिश्र प्रकारची लाकडे आढळून आल्याने त्यावर वनविभाग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही वनसंरक्षक धुळे मिनसोमराज, उपवनसंरक्षक नंदुरबार विभाग नंदुरबार कृष्णा भवर, वन अधिकारी दक्षता पथक धुळे विभागीय सदगीर तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।